तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज ठरवलं आहे की खूप सारे रील्स अजून व्हिडिओज पाहिल्यानंतर मी हे ठरवलं आहे की पुण्यापासून हे फक्त 40 ते 50 किलोमीटर आहे. तर आपण त्या जागी जाऊन पाहणार आहोत. तर आपण आता निघालो आहोत. तुम्हाला कसं जायचं, कुठून जायचं, कसं जायचं सगळं तुम्हाला मी एक्सप्लोअर करणार आहे. पण राहा माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलोय शिवराज पॅलेसच्या हॉटेल समोर आणि तिथून आपल्याला जायचं आहे राईटला. सध्या आहोत इगा आईस्क्रीमच्या समोर आणि जे रोड आहे तो लोणावळ्याला जातो. लोणावळ्याचा जो हायवे आहे तिथे थांबलेलो आहे आपण. तिथून जायचं आपल्याला राईटला, जो हा रस्ता आहे. तर आपण जाणार आहोत ह्या साईडला. तर मित्रांनो, डांबरी रस्ता संपल्यावर थोडं पुढे आल्यावर रस्ता खराब आहे. तरी त्या रस्त्यावरनं सरळ जायचं आहे. धूळ आहे, ऊन पण आहे. तर पाण्याची बॉटल, रुमाल वगैरे ठेवा सोबत. तर मित्रांनो, आपण आलो आहे शिंदेवाडीच्या तिकडे. इकडून आपण आलेलो आहोत. तर आम्हाला हा रस्ता दिसला नव्हता. आम्ही थोडं पुढं गेलतो. मग तिकडून गेल्यावर असं 7 किलोमीटर होते आणि इथून आम्ही इकडून सरळ चाललो आहे. तर 1.5 किलोमीटर होते. तर तुम्ही ह्या साईडून तुम्ही जाऊ शकता. 1.5 किलोमीटर आहे इथून. तर थोडासा छोटा रस्ता आहे. तरी 2 व्हीलरवर आला असेल तर 2 व्हीलर जाईल इथून तू. तर जाऊ पुढे, चला. तर मित्रांनो, असे छोटे छोटे तुम्हाला बोर्ड दिसतील येण्यासाठी. थोडं गावातनं मुश्किल आहे येण्यासाठी. रस्ता तुम्हाला दिसणार नाही. तरी त्यांनी बोर्ड लावलेले आहेत. विदेशा टुरिझम असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर ते पाहत बोर्ड पाहत तुम्ही येऊ शकता. म्हणजे समोर मार्केट बघू आपण पुढे चाललो तसं काय होते पुढे. पोचले. तर हे जे आहे शिवघाटेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आपण सरळ चालत चाललोय आणि आसपास जो एन्व्हायरमेंट आहे तो मस्त गावाचा आहे. तुम्ही पाहू शकता. हे जे आहे गव्हाची शेती आहे. आपल्या इथं विहीर पण आहे. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत. तर पाहू शकता तुम्ही, हे जे आहे आपण येऊन पोचतो बॅक साईडला मंदिराच्या. तर आपण समोर जाणार आहोत. जे तुम्ही पाहू शकता हे मंदिर. तर आपण आता सध्या आतमध्ये चाललो आहोत.
मस्त पीसफुल आणि एन्व्हायरमेंट जागा आहे. आणि हे मंदिर घाटेश्वर मंदिर हे म्हणून ओळखले जाते. तर आज समोर मंदिर आहे, तर आपण जाणार आहोत. ते दाखवतो तुम्हाला इथले शॉर्ट्स थोडेसे. अजून आसपास काय तुम्ही एक्सप्लोअर करू शकतो अजून तुम्हाला थोडेफार दाखवतो इकडे आसपास कसं आहे. तर हे बरोबर असलं आणि मंदिराच्या बरोबर अपोजिट साईडला जे हे इकडे नदी आहे. इथून दिसते, कॅमेऱ्यामध्ये दिसते का नाही माहीत नाही, पण प्रॉपर मस्त एक पीसफुल तुम्ही शांतता बघू शकता. मी 2 मिनिटासाठी थांबतो इकडे. तर मित्रांनो, ही शांतता भेटणार आहे तरी ट्रॅव्हल करून येऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, मंदिराच्या बरोबर अपोजिट साईडून आपण चालत चाललो आहोत. तर पाहूयात इकडे काय आहे. तर इथे लिहिलेलं आहे जाहीर सूचना. तर इकडे तलाव आहे. मी मगाशी बोललो होतो आपल्या शूटमध्येच, व्हिडिओमध्ये, बरोबर मंदिराच्या अपोजिट साईडला तलाव आहे. तर कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तर आता क्लिअर दिसणार. आपण तिकडे चालत चाललो आहोत. तर हा नजारा खूप पीसफुल आहे. वाव, एक नंबर. तर वाट जी आहे अशी आहे, जाऊ शकतो या वाटेवरनं आपण. तर हार्डली 500 मीटरच्या आसपास आहे हे. तर आपण तिकडे चालत चाललो आहोत. बघू पुढे काय होते. तर हे मित्रांनो, आपण आलो आहोत तलावापाशी. तर तलाव बघू शकता तुम्ही, मस्त स्वच्छ आणि सुंदर. आणि तर हार्डली तुम्हाला हे तुम्हाला पुण्यापासून 40 ते 45 किलोमीटरवर पडणार आहे. तर एका दिवसासाठी तुम्ही जाऊन येऊ शकता. तर हे मित्रांनो बलाढ्य मोठं तलाव आहे, पाहू शकता तुम्ही. पण दमला आहात का या रोज धावपळीच्या जीवनामध्ये फक्त पळून पळून काम करून? तर मी खूप साऱ्या रील बघितल्या होत्या या मंदिराबद्दल, जिथे तुम्हाला शांतता भेटते, तुम्ही स्वतःला शोधू शकता. तर एवढं लांब नाही आहे, फक्त 30 ते 35 किलोमीटर आम्ही पुण्यातून इकडे आल्यानंतर या मंदिराकडे आलो आहोत.
आणि काय सांगू मी तुम्हाला, एवढं सुंदर मंदिर आहे जिथे तुम्ही स्वतःला शोधता, जिथे नेचरशी तुम्ही संबंध शोधता, स्वतःला बघता. तर एकदा येऊन नक्की बघा. मी खात्री देते तुम्हाला हे मंदिर खूप जास्त आवडेल. तुम्ही बघू शकता किती शांतता आहे. तर मित्रांनो, घाटेश्वर जे मंदिर आहे ते आपण पाहिलं आहे आणि आसपासचे जे तलाव आहे ते पण पाहिलं आहे. तर आपण इकडेच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच बनून राहा, अजून व्हिडिओज येत राहतील.